वक्फ कायद्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली असल्याचं एकंदरीत बघायला मिळते। तर डीएमके पक्षानं ही याचिका दाखल केली आहे। हे विधेयक मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचं डीएमके पक्षाचं मत आहे। लवकरच कोर्टात या संदर्भात सुनावणी सुद्धा होणार आहे। संजय राऊत यांनी करमणुकीसाठी अर्थशास्त्रावरती बोलू नये असं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी राऊतांना दिलं। तर इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेने भारतावर लावलेले कर सर्वात कमी आहे। जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत भारतीय शेअर बाजारात कमी पडझड झाली असंही पाठक बोलले। तर दुसरीकडे आपण पाहतोय कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला। रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांवरती अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला। शरद पवार गटाचे नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात 17 पैकी 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला। 2029 मध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असा दावा केला जातोय आणि हा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेला आहे। काल रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहत नाही असं वक्तव्य केलेलं, त्याला आता त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे। लाडकीप्रमाणे दिव्यांगांचं मानधन थेट खात्यामध्ये जमा करा हे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मानधन वाढवण्याबाबत सकारात्मक विचार करणार असं देखील ते म्हणाले। निराधार योजनांचे पैसे सुद्धा थेट खात्यामध्ये द्या। अंत्योदय योजनेमध्ये दिव्यांगांचा समावेश तातडीने करणार ही माहिती फडणवीसांनी दिली। सध्या आपण बघतोय एकंदरीत चंद्रपुराचं स्थापना दिनी भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे। तर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी 2 वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले। यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या काकी शोभा फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांना कानपिचक्या दिल्या असल्याचं बघायला मिळालं। भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका असं शोभा फडणवीस म्हणाल्या। आपण पाहतोय शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातो आणि त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक गरीब फोडे यांना आता निलंबित करण्यात आलं असल्याचं बघायला मिळतंय। त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला थेट विरोध केला। कुणाल कामराच्या गाड्यांचं देखील त्यांनी जोरदार समर्थन केलं। दरम्यान राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचं गिरीश फोडे यांनी म्हटलं। सायबर गुन्हेगारी ही भविष्यातील सर्वात मोठी आव्हानं असणारे ती पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल पूर्णतः सक्षम आणि सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणावेळी म्हटलं। आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी विविध पोलीस उपक्रमांचं लोकार्पण केलं। या दरम्यान ते बोलत होते। डोनाल्ड ट्रम्प यांनी भ्रमाचे पडदे उघडलेले आहेत, वास्तव मागे पडतंय, पंतप्रधान मोदी कुठेच दिसत नाहीये असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं। भारताला वास्तव स्वीकारावं लागेल असं म्हणत अर्थव्यवस्थेवरून त्यांनी पंतप्रधान मोदींना डिवचलं।